जय शिवराय मित्रांनो. स्वागत आहे तुमचं प्रशांत अनफिल्टर ब्लॉगमध्ये. आज होती कार्पोरेट मजदूरला सुट्टी. तर कार्पोरेट मजदूर विचार करत होता की कुठे फिरायला जायचं. पुण्यात एका कार्पोरेट मजदूरचा फोन आला की जाऊ आपण फिरायला. तो कार्पोरेट मजदूर म्हणजे हा हा दिसतोय ना तुम्हाला, हाच तो ऋषिकेश भोकरकर. सो त्याला घेतलं आणि आम्ही निघालो ओझरकडे. सो जात असताना मध्येच आमचा प्लॅन झाला की आपण डायरेक्ट बायपासने न जाता नारायणगाव शहरातून जाऊ. कारण नारायणगावमध्ये बजरंग नावाचं हॉटेल आहे. तिथे मस्त दूध मिळतं. सो आम्हाला दूध आणि किमरोल खायचा होता. आणि मग आम्ही मस्तमध्ये तिथे गेलो आणि दूध आणि किमरोल खाल्ला. कोणाला कोणाला हे हॉटेल माहिती आहे, ज्यांनी अगोदर इथे किमरोल आणि दूध खाल्लेलं आहे, त्यांनी कमेंट करून सांगा. त्यानंतर आम्ही निघालो ओझरकडे. ओझरकडे जात असताना विघ्नर सहकारी साखर कारखाना लागला. काही ऊसतोड कामगार आम्हाला बैलगाडीमध्ये ऊस घेऊन जाताना दिसले. तसेच काही ट्रॅक्टर पण होते. सो जात असताना वातावरणाचा आनंद घेत होतो. वातावरण एकदम मस्त झालं होतं. सो जात असताना आम्हाला येडगाव डॅम लागला. येडगाव डॅमला पाण्याचा साठा भरपूर झाल्यामुळे पाणी खूप वर आलं होतं आणि इथून गणपतीचं मंदिर पण दिसू लागलं होतं. असं फिरत फिरत आम्ही ओझरच्या देवस्थानाच्या गेटपाशी पोहोचलो. गेटमधून आतमध्ये प्रवेश केला. सो आज रविवार असून पण गर्दी खूप जास्त नव्हती. त्यानंतर गाडी पार्क केली आणि आम्ही दर्शनासाठी मंदिराकडे निघालो. हे आहे गणपतीचं सभामंडप. सभामंडप खूप मस्त डिझाईन केलेलं आहे. त्याच्यामध्ये लाईटिंग आणि याच्यामुळे मंदिराचं सभामंडप खूप मस्त दिसतं. सो आम्ही दर्शनासाठी आतमध्ये मंदिरामध्ये गेलो. सो मंदिरामध्ये थोडीफार गर्दी होती. दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. सो आमचे अजून 2 कॉर्पोरेट मजदूर येणार होते. तेवढ्यामध्ये आमच्या 2 चॉकलेट बॉय कॉर्पोरेट मजदुरांची एंट्री झाली. हा समोरून येतोय तो दिसतोय. त्याने आत्ताच कंपनी स्विच मारली आणि त्याला 5 दिवस ऑफिस असल्यामुळे तो जास्तच खुश होता. सो तो पार्टी द्यायला तयार झाल्यामुळे थोडं डिस्कस केलं कुठं जायचं, काय करायचं. देन आम्ही पार्टीसाठी निघालो. सो तुम्ही पण माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका.